मैत्री पालघर 12वा प्लेयर 12th मॅन कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. मान्य खासदार डॉक्टर श्री हेमंतजी सावरा साहेबांच्या संकल्पनेतनं आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खासदार चषक उद्याच्या दिवसामध्ये खासदार साहेबांचं या ठिकाणी मात्र भव्य आगमन होणार आहे आणि अगदी या स्पर्धेला एक वेगळाच उजाळा हा आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी 8:30 वाजता जे उद्या सुपर 8चे जे आहेत त्या मात्र लॉट्स जे आहेत ते देखील अगदी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती जन्मेशला आपण पाहतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता विशालला आपण स्ट्राईकवरती पाहतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जन्मेश आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज कुणाल म्हात्रे. चला टायमर ऑन केला गेलेला आहे. जास्त वेळ आता घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत. जर त्या वेळेच्या पुढे जर तुमची मर्यादा तुम्ही ओलांडली तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. दोन्ही संघांना आपण देऊयात शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. इथे मात्र प्लेट ऑन करण्याचा प्रयत्न इथे झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवरती लागलाय मोठा धक्का. विशाल तरेगॉन बॅक टू दी पवेलियन. आजच्या दिवसातली करंट व्ह्युअरशिप आपण पाहताय पाटेस नेटवर्कच्या माध्यमातून 5000 व्ह्युअर्सनी आत्तापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतला आहे. जे व्ह्युअर्स आत्तापर्यंत या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल कुणालने मात्र ती किमया साध्य केली. कारण की विशाल जर आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे आणि पॉवर प्लेमध्ये बऱ्याचदा त्याला पाहिलं आहे मोठमोठे फटके खेळतो, धावफलकाला चालतं ठेवतो. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे हाताळला कुणालने. प्लेट ऑन करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा लागली. विकेट किपर विकीने यावेळेला मात्र साध्य केलं. अगदी चांगला कॅच कंप्लीट केला आणि पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झाला हार्दिक. हा देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आता जबाबदारी हार्दिक आणि जन्मेश या दोन फलंदाजांवरती शून्यावरती लागलाय पहिला धक्का. षटकात दुसरा बॉल गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल खूपच बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. व्हाईटचा सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिलीज ऑफ द डिलिव्हरी. हातातनं चेंडू मात्र निसटला. खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या फलकावरती लागली जाते 1. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका फसतोय. मीन बोराच्या हातात. झेल देऊन मार्गस्थ होताना डगआउटच्या दिशेने गॉन. थँक्यू. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परंतु मीनने यावेळेला मात्र त्या चेंडूवरती लक्ष ठेवलं. हातांची उंच उघडली आणि चांगल्या प्रकारे त्या कॅचला कंप्लीट केलं. इथे आपण पाहिलं तर 2 धक्के दिलेत. का जबरदस्त गोलंदाजी कुणाल म्हात्रेची पाहायला मिळते. याच गोलंदाजीसाठी मी ओळखला जातो आणि ती गोलंदाजी मात्र अगदी योग्य प्रकारे पहिल्या 2 बॉलवरती कुणाल म्हात्रेची पाहायला मिळते. इथे मात्र आता दडपण निर्माण केलंय कुणालने एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघावर. 2 बाद 1 अशी स्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आता कुठेतरी भागीदारी बनवावी लागेल. कारण की 2 बाद आपण पाहू शकाल मोठे धक्के दिलेत. हार्दिक देखील आपण पाहिलं. त्यानंतर त्या अगोदर विशालला देखील आपण पाहिलं. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय
हार्दिक मेहर नव्याने दाखल होतोय. अगदी गोलंदाजीतली ती कमाल कुणालची पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली. पॉईंट त्यानंतर गल्लीला आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेटला देखील एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला. एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. यावेळेला मात्र थोडासा खाली चेंडू राहतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. अगदी चांगली गोलंदाजी कुणाल म्हात्रेची सध्या तरी पाहायला मिळते. तिन्हीच्या तिन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी वैविध्यपूर्ण पद्धतीने कुणालने हाताळलेत आणि फलंदाजांना मात्र त्यांना अचंबित केलंय, सरप्राईज केलंय आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर ते जाणारे विकेट्स हे देखील पाहायला मिळालेत. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं फुटवर्कचा अभाव. अगदी फलंदाज चाचपडत खेळत आहेत आणि ते खेळणार देखील, कारण की त्याचं कारण आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मोठा स्विंग तिथे पाहायला मिळाला. फुटवर्क अजिबात झालं नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर किपरच्या हातामध्ये चेंडू झाला. फलंदाज बॉलपर्यंत रीच देखील झाले नाहीत. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या अवघी 1 पाहायला मिळते. 5वा बॉल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. अगदी सरळ षटकार. 6 धावा. बॉल द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 7 झाल्या आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कुणालने चेंडू टाकला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं अगदी त्यानं मनाशी ठरवलं होतं की या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आणि अगदी सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेला पाहायला मिळाला. षटकाराची मोहर तिथे त्यानं उमटवली आणि या षटकाराच्या साहाय्याने आता आपण पाहताय धावसंख्या ही धाव फलकावरती झालेली आहे 7. हार्दिक मेहरने इथे मात्र चार्ज घेतलाय, परंतु मुरबेच्या फलंदाजांना आता सांभाळून खेळावं लागेल, कारण की ऑलरेडी जर आपण पाहिलं तर कुणालची गोलंदाजी अगदी भर त्यांना पाहायला मिळाली. पहिले 2 बॉल आपण पाहिलं तर अगदी कमालीचे पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट ही पाहायला मिळाली. षटकातील शेवटचा बॉल. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचदा पाहायला मिळतं फलंदाजी करणाऱ्या संघाची बाजू ही कुठेतरी उजवी पाहायला मिळते, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर कुणाल मात्र आपले जलवे दाखवत असताना पाहायला मिळतोय. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण कुणाल म्हात्रेकडनं पाहायला मिळतंय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल तयार. ओहो, यावेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल. बॅटची कडा लागली होती की काय असं जणू काही दृश्य तिथे पाहायला मिळालं. यावेळेला मात्र आपण पाहतो या सिंगलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहताय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची धावसंख्या आपण पाहताय झाली फलकावरती 2 गडी बाद 8. इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 8 अशी स्थिती पाहायला मिळते. कुणाल काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी कुणालची पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुणाल जाधव. मैत्री पालघर वेळेकडे लक्ष असू द्या. 5 मिनिटं ऑलरेडी तुम्ही वापरलेत पहिल्या षटकाकरिता. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत आणि जर ती वेळ निघून गेली तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेग आपण पाहताय डीपमध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑन देखील आपण डीपमध्ये पाहताय. कव्हरचा फिल्डर देखील डीपमध्ये आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुणाल जाधव.
इथे मात्र फुल टॉस बॉल अगदी चांगला फटका खेळलाय. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला अप्रतिम क्लास टायमिंग सहित खासदार चषक आलाय. षटकार. थँक्यू सो मच. काय जबरदस्त रंगात आला हार्दिक मेहर. कुणालने टाकलेला हा बॉल फुल टॉस आणि त्याला मात्र अगदी आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये खेळले सुंदर टायमिंग सहित षटकाराकरिता. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा कुणाल तयार. यावेळेला मात्र फुलर रेंजचा मारा विकीचं यावेळेला मात्र अगदी लक्ष योग्य प्रकारे होतं. त्यांनी चेंडू मात्र गेस्टांना लावला. यावेळेला मात्र DRS यावेळेला मात्र पाहायला मिळतो. तिसऱ्या पंचांची यावेळेला घेतली गेली मदत. राकेश राऊत सर यावेळेला मात्र पाहतायत डिसिजन पेंडिंग आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. सुंदरसं हे ग्राफिक्स देखील आपल्याला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विकीचं कौतुक करायला हवं. काय अप्रतिम त्यानं यावेळेला मात्र आपण पाहिलं चेंडू टाकला त्यानंतर त्या चेंडूवरती लक्ष ठेवलं. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांना यष्टांना तो चेंडू लावला आणि त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांची यावेळेला मदत घेतली आणि यावेळेला आपण पाहतोय फॉल ऑफ विकेट. आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय अजून एक धक्का, मोठा धक्का. हार्दिक गॉन बॅक टू दी पवेलियन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू टाकला. यावेळेला मात्र आपण पाहिलं विकीची समय सूचकता. हार्दिक यावेळेला मात्र कॉलिंग करत राहिले आणि तिथपर्यंत ते प्रेझेन्स ऑफ माइंड विकीचं स्टंपेटच्या माध्यमातून लागलाय. इथे तिसरा धक्का. इथे मात्र सध्या जर आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची परिस्थिती नाजूक पाहायला मिळते. 3 धक्के दिले गेले आहेत. का गोलंदाजी भन्नाट मैत्री पालघरची पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये त्यांची अगदी गाडी सुसाट वेगामध्ये सुटताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात अगदी शानदार केली कुणाल म्हात्रेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत आपण पाहतोय ग्रेट एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे क्रिकेट खेळण्याचा आहे तो कुणाल जाधव. अगदी तो देखील आपण पाहतोय 40+ प्लेयर आहे आणि आज देखील आपण पाहिलं तर खेळण्याची ती ऊर्जा अगदी चांगली त्यांची पाहायला मिळते. गोलंदाजी अगदी भन्नाट 2 बॉलमध्ये कुणाल जाधवची पाहायला मिळते. 14ला 3 अशी परिस्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय अक्षय. षटकातला तिसरा बॉल. यावेळेला मात्र सन्मानजनक या चेंडूला खेळलाय. अगदी ऑन ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे पुढे येतोय. कुणाल सिंगल तिथे पाहायला मिळते. अगदी आता मुरबे संघाला जर आपण पाहिलं तर सिंगल डबल बेसिक क्रिकेट जे आहे तेच खेळावं लागेल कारण की नाहक फटके मारले आणि तिथून जर विकेट्स पडत राहिले तर त्या अडचणी अजून मुरबे टीम करता वाढताना पाहायला मिळतील. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने सध्या मुरबे संघ बॅटिंग करताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. ही खासियत आहे कुणाल जाधवची कारण की गेली बरेच वर्ष अगदी जवळून कुणाल जाधवला पाहण्याचा योग आलाय आणि जेव्हा तो मात्र गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकतो तिथून मात्र त्याचा चेंडू एकदम आउटकट होताना पाहायला मिळतोय किपरच्या हातात आणि तेच याही वेळेला मात्र पाहायला मिळालं. बघा फुटवर्क जर तुम्ही करणार नाही तर त्या चेंडूपर्यंत तुमचा रीच देखील होणार नाही आणि तेच कुणालनं फलंदाजाची बॉडी लँग्वेज जणू काही ओळखली आणि त्यानुसार गोलंदाजी कुणालची पाहायला मिळते. षटकातला 5वा बॉल कुणालचा. इथे मात्र अगदी फुलरलेनचा माला त्याला मात्र प्रत्युत्तर दिलंय. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. दमदार षटकार. 6 धावा. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. क्लास टायमिंग. कारण की या मैदानावर बऱ्याचदा पाहिलंय जेव्हा तुम्ही फुलर लेनची गोलंदाजी करता तेव्हा मात्र डेफिनेटली फलंदाज त्याचा फायदा घेताना दिसतो. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले. बघा एक षटकार आला त्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे देखील गरजेचं आणि तेच यावेळेला सेन्सिबल क्रिकेट हे जन्मेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची धावसंख्या आपण पाहताय झाली फलकावर 3 गडी बाद 22.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे खासदार चषक 2026 मध्ये. आतापर्यंत मैदानातील घडामोडी आपण जाणून घेतल्यात. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकानंतर आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 3 गडी बाद 22. अगदी चांगल्या प्रकारे ही धावसंख्या सध्या आपल्याला पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळते. 3 गडी बाद झाले, परंतु कुठल्या प्रकारचा दडपण आणि दबाव हा पाहायला मिळत नाहीये. कुणाल जाधवचं षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळालं. तब्बल 14 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा घेऊन आपण पाहताय गोलंदाज कुणाल मात्र तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र गलित क्षेत्रामध्ये खेळले. कुणाल जाधव तिथे आहे, तिथे मात्र स्क्वेअर फेकी बॅकअप मात्र तिथे होत आहे. या चुका इथे मात्र टाळायला हव्यात. इथे आपण पाहू शकलात. या ठिकाणी आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 24 धावा. अतिशय सुंदर हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय खासदार चषकाचं. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क होती कुणाल मात्रे. वॉट बॉल अगदी चांगला बॉल, त्याला मात्र स्लाइस केले. चेंडू जातोय अगदी थर्ड मॅनच्या दिशेला. फिल्डर तिथे डीप पॉइंट मधनं मात्र वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथपर्यंत मात्र आपण पाहिलं तर या 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत. बघा, हे बेसिक क्रिकेट खूप गरजेची गोष्ट आहे. जुना काळ जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल तर किरण राऊत आणि केतन राऊत ही जोडी जेव्हा जेव्हा या सिंगल डबलचा उच्चारण होईल तेव्हा या 2 खेळाडूंची नावं फार पासळमध्ये मात्र त्यांना खेळताना बऱ्याचदा दाखवलंय. समोरच्या संघाला मात्र हैराण करायचंय. पुन्हा एकदा चांगला बॉल कुणालचा. अगदी आपल्या फिरकीवरती मात्र आपण पाहिलं बोटातल्या जादूवरती मात्र नाचवतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर पियुषला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला. त्यानंतर आपण पाहतोय गलीमध्ये कुणाल जाधव, मीन बोराला देखील आपण पाहताय. त्याचबरोबर चेतनला देखील आपण पाहतोय. यावेळेला मात्र खूपच बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेलेत. व्हाईटचा सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी बंड्या आमच्या समवेत आहेत ॲज अन 12th मॅन. अगदी आमचे जवळचे मित्र आहेत, परंतु आज मात्र 12व्या खेळाडूची भूमिका अदा करतात. बघा, जेव्हा तुम्ही संघामध्ये येता तेव्हा संघाचं हित पहिलं जाणलं गेलं पाहिजे. कारण की प्लेइंग 11 मध्ये जरी संधी नसली तरी पण आम्ही 12th मन म्हणून देखील आमच्या संघाकरता चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि इथे मात्र आपण पाहताय बॅकफुटला गेले फलंदाज आणि यावेळेला मात्र आपण पाहताय 1 रन तिथे पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर केतन मात्रे, फरदीन काझी हे देखील एक काळ होता की जेव्हा 12व्या खेळाडूची भूमिका त्यांनी देखील अदा केली. परंतु जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्या संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलं. आणि आज प्रत्येक प्रेक्षकांच्या गळातले ताईत हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि उद्याच्या दिवसात खासदार चषकात ती खास मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल. 2 ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि ती यादी निरंजन घरत आमच्यापर्यंत काही वेळात पुरवतील. आणि ते खेळाडू कोण येणार आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत जे व्ह्युअर्स यूट्यूबच्या माध्यमामध्ये देखील जोडले गेले आहेत, मैदानावरती देखील जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ती माहिती पुरवू. षटकातला शेवटचा बॉल. 2.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फुलकावरती एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची 3 गडी बाद 28. इथे मात्र फटका स्कूप करण्याचा प्रयत्न आणि मीन बोरा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. इथे लागलाय 4था धक्का एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला. 4th विकेट डाऊन. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी कुणाल मात्रेची याही षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकात कुणाल मात्रेच्या जर आपण पाहिलं तर विकेट्स देखील जाताना पाहायला मिळाले. या षटकात 6 रन त्यानं दिले. पहिल्या षटकात कुणाल मात्रेच्या जर आपण पाहिलं तर ती षटक देखील पॉवर प्लेचं पहिलं
त्यात 8 दिले, त्यामध्ये देखील त्यानं विकेट मिळवले 2. त्यानंतर कुणाल जाधवला पाहिलं, कुणालचं थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळालं, 14 आले. त्यानंतर पुन्हा कुणाल मात्रे अप्रतिम स्पेल त्याचा पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांकरता वेळ जर आपण आतापर्यंत पाहिली तर एक्झॅक्ट 11 मिनिटं ही आतापर्यंत वापरली गेली आहेत. चला घाई करा मैत्री पालघर. 9 मिनिटं आहेत आणि 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पियुष. तुषार बसवत यांना देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त शैलीदार लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सामनावीर मालिकावीराचे पुरस्कार ज्याच्या नावे त्याला आपण मिड ऑफला पाहतोय. षटकातला पहिला बॉल पियुष घेऊन तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फिल्डरला बीट करत, परंतु यावेळेला आपण पाहत आहे काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. सुपर, अगदी अगदी सुपर क्लास यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. यावेळेला बाउंड्री लाईन चेक केली जाईल. अमित त्या ठिकाणी आपण पाहिलं स्क्वेअर लेगला डिसिजन पेंडिंग आहे, परंतु त्या फिल्डरचं कौतुक नक्कीच करावं लागेल. काय जबरदस्त एफर्ट्स त्यानं त्या ठिकाणी लावले. अगदी कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. शेवटच्या मुवमेंटला त्यानं ती जंप घेतली आणि त्यानंतर रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पियुषने टाकलेला बॉल, त्यानंतर वळवलेला तो मोर्चा ऑन साईडला. फिल्डर तिथे आपण अमितला पाहिलं आणि त्यानं वाह काय कमालीचं काम अमितनं तिथे केलंय. परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. या 2च्या मदतीने आपण पाहत आहे धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 30. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळलंय फिल्डर. यावेळेला मात्र आपण पाहतोय फ्रेम मध्ये येतोय. कुठलीही चुकी आकाशने केली नाहीये. इथे लागलाय अजून एक धक्का एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला आकाश यादव. काय जबरदस्त चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट केलं, चांगला कॅच टिपला गेलाय. कौतुक करावं लागेल मैत्री पालघरचं ॲज अ युनिट म्हणून आपण पाहू शकाल. अगदी चांगल्या प्रकारे खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी देखील अगदी बहरताना पाहायला मिळते. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं होताना पाहायला मिळतं आणि हेच टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं आणि ते चांगलं टीमवर्क सध्या आपण पाहतोय मैत्री पालघर या संघाच्या माध्यमातून. 5 गडी बाद 30. इथे मात्र आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स मुरबे सध्या जर आपण पाहिलं तर बॅकफुटवरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आपण आता पाहिलं तर दोन्ही नव्यानं आहेत. एका बाजूला यतीन पाटील एक ग्रेट एक्सपिरियन्स 40+ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याच समवेत आता नवीन बॅटर आपण पाहताय दाखल झालाय जयेश. 8 मिनिटं आहेत आपल्याकडे मैत्री पालघर, जास्त वेळ घेऊ नका. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती पियुष. इथे मात्र आपण पाहताय मैदानी लगेच चेंडूला खेळले गेले. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चांगलं फील्ड होत आहे. चांगली फेकी, अप्रतिम अप्रतिम ही फेकी यावेळेला मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक म्हटलं तर पालघर जिल्ह्यात जर आपण पाहिलं ओमकार पालघर या टीममधनं आपण पाहिलं होतं गुड्डू ठाकूर. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांचं असायचं. कुठली बाउंड्री लाईन असो परंतु त्यांचा थ्रो अगदी ॲक्युरेट विकेट किपरकडे असायचं आणि तसंच दर्जेदार क्षेत्ररक्षण याही वेळेला मात्र पाहायला मिळालं. 31 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पियुष.
पहिले 3 बॉल तर अगदी योग्य प्रकारे पियुषने हाताळले. षटकातला चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टॉस बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय मैदानी लगत पुन्हा एकदा खेळले गेले. अमित तिथे येतोय, चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी मैदान जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ऐतिहासिक मैदान आहे. गेली कित्येक वर्ष या मैदानावरती मात्र आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. फायर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून नुकतीच त्यांची नाईट मॅच देखील आपण पाहिलीत. अगदी डिसिप्लिनमध्ये 34 वर्ष आणि त्या संघाला देखील आपण पाहिलं. फायर पास्तर या टीमला 50 वर्षे पूर्ण होताना देखील आपण पाहिलीत. सोहेरफेकी यावेळेला मात्र पाहायला मिळते आणि त्याचा फायदा फलंदाजांनी यावेळेला मात्र उचललाय. या 2 धावांनी आपण पाहू शकता. तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 34 धावा. इथे जर आपण पाहिलं तर धावा बॅटने देखील येतात आणि एका क्षणाला आपण पाहिलं तर धावा तुम्ही देतायत सुद्धा. एक धाव तर आली, त्यानंतर ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक एक्स्ट्राज देखील आपण पाहू शकाल तिथे पाहायला मिळाली. या 2च्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 34. षटकातला शेवटचा बॉल, अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. विकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये गेलाय. इथे आपण पाहतोय तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल पियुषचा इथे पाहायला मिळाला. इथे आपण पाहताय 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 5 गडी बाद 34. थँक्यू. शेवटची 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं 34 सेकंद. त्यामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे पवनसुत नवली जप्पा 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम पोफरण. चार षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती 34 झाली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहताय 5वा हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती अमित. षटकातला पहिला बॉल अमित घेऊन तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका यतीनचा पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतो. एक धाव तर घेतले, दुसऱ्या करता वळत आहेत, परंतु यावेळेला मात्र यतीन थांबवत आहेत की सिंगल वरतीचं सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की इथून जर घाई केली, एखादा विकेट गेला तर डेफिनेटली ते दडपण, तो दबाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 5 बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. अमित जर आपण पाहिलं तर ॲज अ फिल्डर म्हणून देखील खूप चांगला फिल्डर म्हणून तो पाहायला मिळतोय आणि सध्या गोलंदाजी करताना देखील पहिला बॉल तर योग्य प्रकारे त्याने हाताळलाय. षटकातला दुसरा बॉल. इथे मात्र आपण पाहताय फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, विकी चेंडू खाली येतोय. इथे लागलाय 6वा धक्का एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला. काय गोलंदाजी केल्या, अप्रतिम. क्षेत्ररक्षणाचे देखील कौतुक करायला हवं. अगदी प्रॉपर हे पाहायला मिळालंय. 4.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची 6 गडी बाद 35 आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, जिथे पवनसुत नवली जप्पा 11 आणि त्यांच्या विरुद्ध पोफरण हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन की आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला कळवायची आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय प्रेम नव्यानं दाखल झालाय. षटकातला पुढचा बॉल, तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार अमित. इथे मात्र अगदी चांगला बॉल फुल रेंजचा मारा यावेळेला मात्र केलाय. त्या बॉलला मात्र गॅप मध्ये खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. चौकार, 4 धावा.
डीजे थँक्यू. अगदी चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सुपर शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतो. आमचे ऑपरेटर हिमांशू सिंग सुंदर 2 स्क्रीनिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खासियत पाटील नेटवर्कची पाहायला मिळते. षटकातला चौथा बॉल यावेळेला मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूला चेंडू जातोय. मीन बोरा तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय 22चा. एक्स्ट्रा रन तिथे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यावेळेला अंगाला चेंडू लागलाय. त्यानंतर मागच्या बाजूला हा चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 40. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अमित. इथे मात्र फटका खेळलाय. विकेट किपर आणि गोलंदाज समोरासमोर आणि शेवटी अमितने झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन गॉन. चला बॅटर घाई करा. वेळ निघून जाते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आउट स्विंग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. चेंडू बराच हवेमध्ये गेला. त्यानंतर आपण पाहताय अगदी गोलंदाजाने मात्र कॉल दिला की इट्स माइन आणि तो चांगला कॅच यावेळेला मात्र अमितने टिपलाय. पुन्हा एकदा या दोन्ही अँगलनं दाखवलं जात आहे. सुंदर कॅच यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल अमितची बहरताना पाहायला मिळाली. सध्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 40 धावा 7 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. नवीन फलंदाज आपण पाहताय. 9व्यानं आता दाखल झालेला आहे आयुष. अजून या सत्रातले आपण 7 चेंडू बाकी आहे ते पाहतोय. पाहूया त्या 7 चेंडूंमध्ये मुरबे संघ किती धावा जमवेल, किती धावांचं लक्ष सेट करेल. सध्या 40 आपण पाहताय धाव फलकावरती झालेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. चेंडूला खेळलं. गोलंदाज स्वतः अमित पुढे जातोय. चेंडूला उचलतोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर या सिंगलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची 7 गडी बाद 41. अगदी मैत्री पालघरचं कौतुक करायला हवं. अगदी योग्य ती डिसिप्लिनमध्ये टाईम मॅनेजमेंट पाळली आणि त्या टाईम मॅनेजमेंटनुसार 5 षटकं ही पूर्ण झाली आहेत. 5 षटकांचा खेळ आपण पाहत आहे. 5 षटकांच्या खेळानंतर 41 धावा या फलकावरती लागल्या आहेत. संदीप राऊत आपल्या पुत्राचा खेळ पाहण्याकरता इथे उपस्थित झालेत. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत. आझादीन पालघर या संघाकडनं मात्र त्यांनी क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर चार्जर पालघर या संघाकरता देखील महत्त्वाच्या खेळी त्यांनी खेळल्या आहेत आणि आजही 40+ क्रिकेट ते मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती पियुष राऊत.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे खासदार चषक 2026 मध्ये. शेवटच्या आणि अंतिम षटक आता बाकी आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सध्या जर आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची आपण पाहतोय 7 गडी बाद 41 अशी पाहायला मिळते. बॉलिंग एनालिसिस जर आपण पाहिलं, कुणाल मात्रे काय जबरदस्त अप्रतिम क्लास त्याचा पाहायला मिळाला. पहिल्या षटकात त्यानं 8 दिल्या, त्यानंतर कुणाल जाधवच्या षटकात दुसऱ्या 14 आल्या. कुणाल मात्रे पुन्हा गोलंदाजीला आला, 6 त्यानं दिल्या. व्हाईट बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर पियुषला आपण पाहिलं, अगदी सुपर गोलंदाजी पियुषची देखील पाहायला मिळाली. 6 धावा दिल्या, विकेट देखील त्यानं मिळवली. त्यानंतर आपण पाहताय यावेळेला रिव्ह्यू जो आहे तो घेतला जातोय. त्यानंतर अमितचं ते षटक 7 धावा देऊन 2 विकेट्स त्या षटकात पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता पियुषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी फेअर बॉल, योग्य प्रकारचा हा बॉल यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमस्व अंपायर यावेळेला मात्र करताना रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी योग्य बॉल जो आहे तो पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 42 वर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण यायचंय. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पवनसुत नवली विरुद्ध पोफ्रंट. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पियुष. या वेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जाते पियुषची. वाईटचा सिग्नल पंचांकडनं पाहायला मिळतोय आणि वाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43-43. खूपच बाहेर टाकलेला हा बॉल फलंदाजाने लेफ्ट केला, विकेट किपरच्या हातात गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेले. वाईटचा सिग्नल कळवला. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती पियुषच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हाईट बॉल रिपिटेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. विकी आता मात्र पियुषला काहीतरी समजवतोय कुठल्या प्रकारे लेंथ हाताळायची आहे. सफल फलंदाज झाला, त्यानंतर खूपच बाहेर हा गेलेला बॉल. वाईटचा सिग्नल आणि वाईटच्या मदतीने आता आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 44-44 धावा. एका क्षणाला जर आपण पाहिलं तर पुन्हा बॅकफूटवरती एकविरा स्पोर्ट्स मुंबई टीम होती. त्यानंतर अगदी प्रत्येक फलंदाजानं अगदी चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि सध्या 44 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 5 बॉल आता बाकी आहेत. षटकातला दुसरा बॉल घेऊन पियुष तयार. यावेळेला मात्र भन्नाट वेग, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खूपच बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा हा पंचांकडनं आलाय. यावेळेला बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन इज पेंडिंग. अगदी फेअर बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू यावेळेला मात्र आपण पाहू शकाल गेन होताना पाहायला मिळतोय, रिटेन होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय यावेळेला, योग्य प्रकारे हा पाहायला मिळाला चेंडू. ला 7 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही प्रतीक्षा आहे मुरबे संघाला की मोठे फटके येतील, अजून मोठ्या मोठ्या धावा या जमल्या जातील. सध्या 45 झाल्यात, अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. पाहूया पियुष षटकातला पुढचा बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवरती होतोय. अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. थोडासा खाली राहतोय, अगदी बॅटची कडा लागून चेंडू मागच्या बाजूला जातोय. चेतन तिथे येतोय.
या सिंगलने आपण पाहू शकलात तर धावसंख्येमध्ये एकने वाढ होत्या. या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 46 धावा. काय गोलंदाजी पियुषने या षटकामध्ये केले. भन्नाट अगदी वेगवान मारे हे पियुषचे पाहायला मिळालेत. एक्स्ट्राच बॉल जरूर त्याने टाकले परंतु त्यानंतर अगदी बीट केलं त्याने फलंदाजांना. 3 बॉल आतापर्यंत पियुषच्या या षटकातले झाले. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज पियुष राऊत तयार. पुन्हा एकदा खराब लेन त्यावेळेला मात्र पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. इथे मात्र दडपण घेतलंय की काय पियुषने असंच म्हणावं लागेल कारण की डावखुरा फलंदाज आहे. त्याची शफल मुवमेंट पाहिल्यानंतर अगदी कुठेतरी वाईड यॉर्क करण्याचा त्याचा प्रयत्न आहे परंतु खूप बाहेर हा चेंडू चाकला जातोय आणि त्याच्याचमुळे एक्स्ट्रा रन जे आहेत ते बहाल केले जात आहेत. 47ला 7 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. चौथा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागलाय अजून एक धक्का. 8वा धक्का एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाला. थँक्यू सो मच. चला मुरबे संघ नवीन फलंदाज लगेच पाठवायचा मैदानामध्ये. फलंदाज बाद होऊन 38 क्रॉस करत नाही त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला हवेत गेला त्यानंतर क्षेत्ररक्षकानं अगदी चांगली कामगिरी त्या ठिकाणी आकाशची पाहायला मिळाली. चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. बॅटर घाई करा. लास्ट वॉर्निंग आहे. जर तुम्ही उशीर केला तर टाइम आउटने तुम्हाला तिथूनच माघारी परतावं लागेल. वॉर्मअप करत आतमध्ये जायचं आहे. 47ला 8 एकविरा स्पोर्ट्स मुरबे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन पवनसुत नवली जप्पा 11 आणि पोफरण यानंतरची नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा. 5.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 47 झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय 10व्या क्रमांकावरती दाखल झालाय चिन्मय. षटकातला 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. पियुष गोलंदाजी मार्कवर. ओहो फुल टॉस बॉल काय भन्नाट बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. विदुर पाटील यांना आपण पाहताय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार चषकाचे षटकातला शेवटचा बॉल यावेळेला मात्र पाय टाकलेला बॉल त्याला मात्र पिक केलं त्यानंतर खेळलं. आकाश तिथे चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घेतले. दुसऱ्या करता वळत आहेत. विकेट किपर एंडला अगदी योग्य फेकी आणि इथे लागलाय अजून एक धक्का म्हणजेच 9 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतात. 48 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 48 झालेत. 49चं लक्ष समोर ठेवलंय. इथे आपण पाहू शकलात फटका खेळला. आकाश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. फेकी केली विकेट किपर एंडला आणि इथे आपण पाहतोय अगदी चांगलं कलेक्शन आणि यष्ट्यांना लावलं. चला या टॉस करण्याकरिता पवनसुत नवली संघाचे कर्णधार आणि पोफरण संघाचे कर्णधार. इथे आपण पाहिलं 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 49चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करायचा आहे ते आता पाहूयात. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. प्रीतम घरत यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.
दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण आणि सिनियर खेळाडू लेजेंडरी खेळाडू नवली गावाचे पवनसूद नवलीचे प्रणयजी घरत आणि तुषारजी घरत यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चला पोफरन टीम आणि पवनसूद नवली जप्पा 11 टॉससाठी यायचं कॅप्टनने. येस प्रणयजी घरत आणि तुषारजी घरत नवली गावातील लेजंडरी खेळाडू आपण पाहू शकतात. लेदर क्रिकेट म्हणा किंवा टेनिस क्रिकेट म्हणा मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. पोफरन टीम कॅप्टनला पाठवायचं आहे. रवींद्रजी राऊत यांना मी विनंती करेल या आपण आपले शुभ हस्ते करूया. दोन्ही लेजंडरी खेळाडूचं स्वागत मुख्य व्यासपीठावर प्रणय घरत आणि तुषार घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन येऊ द्या कॅमेरा मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र सिनियर खेळाडू लेजंडरी खेळाडू नवली गावाचं क्रिकेट ज्यांच्या नावाने ओळखलं जातं प्रणय घरत यांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. आणि त्याचप्रमाणे तुषार घरतचं देखील स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. पोफरन टीम कॅप्टनला पाठवा. थोड्याच वेळाने आजच्या रात्रीमध्ये अजून एक समालोचक कोडगळ्याचे धणी आपल्याला ऐकायला मिळतील. थोड्याच वेळाने इकडे उपस्थित होतील दीपेशजी कंडी सर. पोफरन टीम तोपर्यंत जाऊया मॅचकडे. येस सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि पहिलं षटक रुपेश तांडेल आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हातचा हा फलंदाज गोलंदाजी मार्कवर विकी आणि विकीच्या समवेत तुषार ओपनिंग जोडी. 50चा आव्हान आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू दोन्ही निर्धाव. मुरबे संघ घेवली गावामध्ये स्पर्धा गाजवली. उपसरपंच चषक अंतिम विजेता संघ चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि खासदार चषकामध्ये पहिली मॅच खेळताना पहिले 3 बॉल विकीला इकडे खडे खेळवलाय. यावेळेस आपण पाहू शकतात 1 नाही 2 नाही सलग 3 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉल 3 डॉट आणि चौथा बॉल बॅटला ब्रश करून गेलाय. गली रिजन मध्ये 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1. 4 चेंडू आणि 1 धाव. 5वा बॉल फेकला जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 50चं आव्हान आहे.
25 मिनिटामध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील, जे आपण बघू शकता टायमर सर्व टीमला देण्यात येत आहे. आतापर्यंत आपण बघू शकतात 2 गोलंदाज पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये, ज्याने एका मॅचमध्ये 5 विकेट घारत केले. पहिलीच मॅच खेळत असताना अवधूत कामत मोठा विकेट आला असता, सोपा कॅच ड्रॉप झालाय. अगदी उंच खेळाडू होता, तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आयुष. थोडी चुकी होत असताना आयुषकडून ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया आपण. हिमांशू सिंग अगदी अपडेटिंग देत असताना आणि आपण पाहू शकतात पाच बॉल 2 धाबा, शेवटचा बॉल आणि फुलटस बॉलला पुढे खेळला. यावेळेस डीपमध्ये जात असताना एक पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न एकच मिळणार. आणि पहिलं षटक खूप चांगलं राहिलं टीम मैत्री पालघर, जिथे आपण बघू शकता 3 धाबा. चेक. चला आपण टॉस करण्याकरता जाऊयात. सुधीरजी घरत यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला पवनसुत नवली, जप्पा 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पोफरण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आपण सुधीरजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करणार आहोत. प्रणयजी घरत यांना आपण पाहतायत, लेजेंडरी प्लेअर आहेत, गेली कित्येक वर्ष पवनसुत नवली संघाकरता त्यांनी खेळलंय आणि आजही मात्र पाहतायत आपल्याला कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं तर खासदार चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला फायर. खासदार पोफरण संघानं कॉल केलेला आहे आणि फायर पास नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पवनसुत नवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रणय घरत, तुम्ही या मैदानावरती बऱ्याचदा खेळलेले आहेत, अशा कुठल्या आठवणी आहेत तुम्हाला या मैदानावरती आल्यानंतर ताज्या होतात? माझी क्रिकेटची हिस्ट्री या ग्राउंडपासूनच सुरू झाली आणि या ग्राउंडचं बोलायचं तेवढं कमी आहे, नावाप्रमाणेच मॅचेस होतात. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. पोफरण टीम आता बॅटिंग करायची आहे, पवनसुत नवली संघ समोर आहे. काय एक्झॅक्टली आता स्ट्रॅटेजी तुमची असणार आहे आणि या स्पर्धेविषयी, या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर भरपूर सुंदर आहे. खासदार चषक 2026 तर खूप सुंदर आयोजन आहे. आता आमची मॅच पवनसुत नवली, आता बघू किती स्कोअर होतं. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संदीपजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत खासदार चषक 2026 मध्ये. संजयजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूयात. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पाणी घेऊन प्लेयरला विनंती आहे, लगे बाहेर यायचंय. पाच धावा. डाव्या हाताचा गोलंदाज चांगला फटका खेळलाय. हॅलो 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 फटका फसतोय, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली कॅचिंग. पहिला झटका मैत्री पालघर टीमला. 5 वर 1 ओव्हर 3 बॉल नंतर विकेट. SDJ मास्टर.
येस, जाऊया मॅचकडे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार. अमित आले, माफ करा अमित. फुलटस बॉल यावेळेस आपल्याला खेळायचं होतं आणि डीपमध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. सिंगल असेल, चांगली गोलंदाजी. पहिलं षटक रुपेश तांडेल आणि दुसरं षटक प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याने देखील कमालीची गोलंदाजी केलेली आहे. 1 ओव्हर 4 बॉल 6 ओव्हर 1. मैत्री पालघर 50चं टार्गेट दिलेलं आहे. अजूनही 44 धावा बनवायचे आहेत. बॉल असेल तुमच्याकडे 26 बॉल 44. डाव्या हाताचा फलंदाज समोर येतोय, डाव्या हाताचा गोलंदाज समोर आहे, परंतु तुषार बसवतला कुठे ना कुठे इकडे चार्ज करावं लागेल, फटके खेळावे लागतील, कारण की हळूहळू दूर जात असताना टार्गेट. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय, बॅटच्या रडारमध्ये होता, परंतु थोडी मात्र जजमेंट चुकली होती. थोडा खेळाडू मात्र आपण बघू शकता हार्दिक जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॅच केलं, परंतु अंतिम क्षणाला मोठा झटका. बॅक टू डग आउट तुषार बसवत डीजे मास्टर. येस, आपण बघू शकता आता आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक गोड गळ्याचे धणी, गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. अगदी महाराष्ट्रभर जे व्हिजिट करतात दीपेशजी कंडी सर इकडे उपस्थित झालेत आणि मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल दीपेशजी कंडी सरांचं. या दीपेश सर आपलं स्वागत आहे. दोन ओव्हर आणि 7 ओव्हर 2 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकं आहेत आणि 4 षटकामध्ये 43 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. दीपेशजी कंडी सरांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा विदुरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीमध्ये आणि उद्याच्या रात्रीमध्ये गोड आवाज समालोचक आपल्याला ऐकायला मिळतील. दीपेश सर बघा 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करावे लागतील. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला मैत्री पालघर आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहू शकता ती म्हणजेच मुरबे संघ. एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि डाव्या हाताचा फलंदाज मिन बोरा स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला अमित आणि गोलंदाजीसाठी रुपेश. दोन्ही डाव्या हाताचे गोलंदाज आतापर्यंत इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि पहिला बॉल 3ऱ्या ओव्हरचा डिलिव्हर केला जाईल ओव्हर दी विकेटने. यावेळेसचा मात्र चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. लॉंग ऑफ रिजनला बॉल जातोय. 1 धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्डवर 8 वर 2 धक्के. मैत्री पालघर 42 अजूनही पाहिजे. 23 बॉलमध्ये क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलू शकतो. नवीन कोरा करकरीत बॉल तेवढा फास्ट जात नाही मैदानाच्या बाहेर, परंतु घासल्यानंतर चौकार षटकार पाहायला मिळतात. खरा खेळ 3 ओव्हर नंतर बदलेल असं म्हणायला हरकत नाही. पॉवर प्लेचे षटक दोन्ही मुरब्याच्या बाजूने, धाबा आल्याच नाही, 7च आल्या. दुसरा बॉल टाकला जाईल. अंबटगोड मैदान षटकारा चौकारासाठी प्रसिद्ध मैदान. चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्ह, 1 धाव मात्र मिळते. चांगली फिल्डिंग करणारा आपल्याला पाहायला मिळाला तिकडे अक्षय आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावपलकावर.
आतापर्यंत बघितलं तर नाईट क्रिकेट स्पर्धा आणि जर 6 ओव्हरमध्ये 45-50 धावा झाल्या तर ह्यात चांगली टोटल म्हणायला हरकत नाही. हे चेस होणं थोडं अवघड पडते समोरच्या टीमला. परंतु बघूया मीन बोराकडे ही ताकद आहे. 2 ते 3 हाफ सेंचुरी त्यांच्या देखील नावावर आहेत टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो फलंदाज स्ट्राईकवर आहे. यावेळेस चांगला फटका परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक परफेक्ट गेला आणि पहिल्या अटेम्प्टला सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्टला चांगली कॅचिंग आयुष आपल्याला पाहायला मिळते. कॅच करताना 2 कॅचेस खूप चांगले पाहायला मिळाले. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक ऑफ बॅलन्स होता. सुरुवातीला आपण बघू शकतात तुषार बसवत वेळेस हार्दिक पाहायला मिळाला परंतु यावेळेस देखील चांगली रनिंग कॅच. पहिल्या अटेम्प्टला मात्र चेंडू हातात आले नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्टला कॅच केलं जात आहे. उजव्या हातामध्ये मात्र चांगला हा कॅच केलाय आणि हा महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. बॅक टू डग आउट बजाव. नव्वद 3 पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतात आजच्या रात्रीमध्ये भरपूर साथ मिळत असताना ऑनलाईन प्रेक्षकांची 10,000 लोक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल ऑनलाईन पाहताना. आणि दुसरीच मॅच ऑन आहे आणि उद्याच्या रात्रीमध्ये मात्र नक्कीच आपल्याला जवळजवळ 50,000 60,000 त्याहूनही जास्त प्रेक्षक वर्ग पाहायला मिळणार लाईव्ह. कारण की सुपर 8ची लढाई असेल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यावर किपरच्या हातामध्ये जात असताना स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटने घेतलंय उंच भरारी. ग्लॅमर आले या क्रिकेटला. या क्रिकेटमध्ये पैसा आलाय. आपण पाहू शकतात बरेचसे लोक पोटं भरतात या टेनिस क्रिकेटने असं म्हणायला हरकत नाही. समालोचक म्हणा, पंच म्हणा, यूट्यूब चॅनल म्हणा, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, लाईटवाले आपण पाहू शकतात. ही जी टावर उभे केले आहेत सर्वांचं मात्र पोट भरत आहे या टेनिस क्रिकेटने असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 9वर 3. काय गोलंदाजी. 1 ओव्हर 5 बॉल 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट. आणखीन 1 डॉट बॉल. रुपेश सुपर गोलंदाजी. डाव्या हाताचा कमालीचा गोलंदाज मुरबे गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. बोलबाला राहिला 2 ओव्हरमध्ये 3 षटकं परिपूर्ण झालीत आणि 9 धावा 3 गडी बाद बजाव. थँक्यू. नव्वद 3 आणि मैत्री पालघर टीम बॅटिंग करत आहे. सध्या तरी मात्र बोलबाला आहे एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमच्या गोलंदाजाचा. टार्गेट 50चं दिलं बॅटिंग करताना आणि कुठे ना कुठे आता टार्गेट खूप मोठं झालंय. सुरुवातीला जर विचार केला तर जास्तीत जास्त 6-8 ची सरासरी होती. 8च्या थोड्या वरची होती परंतु आताचा विचार केला तर आता ती सरासरी भरपूर वाढलेली आहे. जवळजवळ 14वर पोहोचलेली आहे. अटॅक करावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. प्रेम तयार. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आणि डाव्या हाताचा गोलंदाज. शॉर्ट बॉल होता, बाउन्स चांगला मिळाला आणि खराब फिल्डिंग कॅचिंग. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया आपण. हा बघा बाउन्स चांगला पाहायला मिळाला आणि चेंडू गेला होता अगदी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे जिथे मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 10वर 3.
बऱ्याच वेळानंतर डबल डिजिटमध्ये धावसंख्या जात असताना आतापर्यंत सिंगल डिजिटच पाहायला मिळालं होतं 10. आता मात्र चेतनच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर संघर्षाचा शंखनाद, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय षटकार, 6 धावा बजाव. षटकार आल्यानंतर मात्र इथे कुठे ना कुठे थोडं कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होताना आणि 16 धावा. फ्रंट लाईन मध्ये जेव्हा बॉल जातो काही सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक शॉर्ट बॉल, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. ताकदी प्रहार, आलाय षटकार, बॅक टू बॅक दुसरा. चेतन एसडीचे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. 15 बॉल मध्ये 28 धावेची गरज. सलग 2 बॉल 2 षटकार चेतन आपल्याला पाहायला मिळते. आजही मात्र त्याची इनिंग छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव इथे नवली विरुद्ध 77 धावेचं टार्गेट आणि हाफ सेंचुरी ठोकली होती या फलंदाजाने आणि तोच फलंदाज आता 4 झालाय. 2 मध्ये 2 षटकार. स्कोरबोर्ड 22. 15-28. मॅच ऑन, गेम ऑन. आता चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, बॅक टू द बॉलर. हा फटका गेलाय, डॉट बॉल. 14 बॉल मध्ये 28 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आता टफ फाईट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला असं वाटलं होतं की एक्विरा स्पोर्ट्स मुरबे टीम कुठे ना कुठे एकतर्फा मॅच विन होईल का काय, परंतु चेतन आल्यानंतर खेळ बदललाय. झाले चुकी कीपर कडून, बायचा इशारा आणि स्कोरबोर्ड जाणार पुढे 4 ने. स्कोरबोर्ड आता 26-26. आता मात्र 13 मध्ये बनवायचे 24. खेळ बदलला, वेळ बदलला आणि इकडे मात्र परिस्थिती देखील बदलली. त्यामुळे म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता मात्र तेच झालंय. मोठी ओव्हर येत असताना 2 षटकारानंतर चौकार. आणि नशिबाचा चौकार हा बघा आणि बॉल अगदी वळलाय. यात कीपर काहीच करू शकणार नाही. डाव्या हाताचा हा गोलंदाज अगदी फुलटस होता. फलंदाजाने मिस केला आणि टप्पा पडल्यावर खूप वळण घेतलं आणि वेगाने गेला बाउंड्री लाईनच्या पार. 26 वर 3. शॉर्ट बॉल, फटका हा देखील उंच गेला. लांब आहे का नाही, फटका फसलाय. थोडं संयम ठेवणं गरजेचं होतं. 13 मध्ये 24 आले होते. आणखीन 2 ओव्हर ते, परंतु हा मोठा विकेट इथे मात्र आलाय. फलंदाज बाद. मैत्री पालकर बॅटिंग करताना 26 वर 4. एक्विरा स्पोर्ट्स मुरबे फिल्डिंग करताना पाहायला मिळते. कमांड डीजे. नवीन बॅट्समन अजय मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 24 ची गरज. कभी इधर कभी उधर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने अशा मॅचेस पाहण्यासाठीच प्रेक्षक वर्ग मैदानावर आलेत. सामना कोणी जिंको, प्रेक्षक वर्ग चुरशीच्या मॅच पाहण्यासाठी येतात. फक्त मात्र ज्या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांचे प्रेक्षक
त्यांच्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील. मुरबा गावचे प्रेक्षक मुरबाला सपोर्ट करताना आणि मैत्री पालघरचे प्रेक्षक पालघरला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जे प्रेक्षक स्पर्धा पाहण्यासाठी खास इथे आलेले आहेत त्यांना मात्र चुरशीच्या मॅच पाहायच्या आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि मैदानावर असलेल्या प्रेक्षकांचं मी प्रीतम घरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 12-24 गोलंदाज तयार. चिन्मय पहिलाच बॉल फिरवलाय, वळवलाय, बॉल गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 50चा 1. मागच्या षटकाचा विचार केला तर 17 धावा आल्या आणि खेळ बदलला. आता मात्र बघायला गेलं तर चेंडू असतील 11 आणि 11 मध्ये बनवायचे 24. कंपल्सरी चेस हा नियम आहे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच विन केली ते झुर्जा पास्तळ नरपड टीमने. 4.5 मिनिटांमध्ये 5 बॉल फेकावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आणखीन एक मात्र डॉट बॉल येतोय जिथे आपण बघू शकतात एक एक रेवू आहे दोन्ही टीमकडे. भीमर आणि व्हाईट बॉलसाठी तुम्ही यूज करू शकतात. जेव्हा पंचाच्या निर्णयावर तुम्हाला डाऊट असेल तेव्हा नक्कीच तुम्ही जाऊ शकतात वॉर्डरूममध्ये तिसऱ्या पंचाकडे. 26 वर 4. 3 मिनिटं आहेत आणि 52 सेकंद 50 सेकंद. चला फास्ट खेळा. 4 बॉल फेकावे लागतील नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. आणि आणखीन एक मात्र विकेट. एज कॅच टेकन. लगातार तिसरा डॉट बॉल. नाराज करतोय अमित. यावेळेस बॅक टू डग आउट. बचाव डीजे. जाऊया मॅचकडे. 9 चेंडू 24 आणि नवीन फलंदाज कुणालचा फटका मात्र फसलाय. हा देखील विकेट येणार. बॅक टू बॅक दुसरा विकेट येत असताना आणि ते मात्र आता नवीन फलंदाज जाणार मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकवर असेल गोलंदाज. 4चे 4 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाजाने. 8 बॉलमध्ये 24ची गरज मैत्री पालघर टीमला. बजाव. बॅनर समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, खेळाडू आहेत त्यांनी तिथून बाजूला व्हायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. आकाश. 8 मध्ये बनवायचे 24. 4चे 4 डॉट बॉल फेकलेत आणि हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज तयार होणार. गोलंदाजी मार्क पर चिन्मय.
आकाश यादव स्ट्राइकवर. क्या बात है, क्या बात है. सुपर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. फक्त बॉल कीपर कडे जातोय आणि 5 लगातार डॉट बॉल. मेडल नंबर पाहायला मिळेल का पाहूया. आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजाचा बोलबाला देखील पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये ऑल आउट टीम पाहायला मिळाली. यंग चिवर दांडी 34 धावेवर पूर्ण संघ गारद. आणि इथे आपण बघू शकतात 26 वर 6 आहेत आणि 7 बॉल 24 ची गरज. शेवटचा बॉल 5 चे बॉल डॉट 2 विकेट. यावेळेस मात्र चांगला फटका बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं 4 धावेसाठी. चौकार. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30. बरोबर 9:30 वाजता सुपर 8 चे ड्रॉ टाकण्यात येणार आहेत मुख्य व्यासपीठावर. जे पण टीम विन झाल्यात सुपर 8 मध्ये गेलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण एक कर्णधार किंवा एक प्रतिनिधी 9:30 लास्ट 9:30 ला ड्रॉ टाकण्यात येणार. हे देखील लक्षात घ्या. सुपर 8 चे ड्रॉ 4 आलेत. 1 ओव्हर 20 ची गरज बजावडीचे. थँक्यू. जे संघ विजय झाले त्या संघाने विनंती आपण एखादा प्रतिनिधी पाठवून ठेवा. 9:30. सहा बॉल 20 ची गरज. स्पीडअप चला, घाई करा. टीम एकविरा स्पोर्ट्स मुरबे. आजची 5वी रात्र रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे आपण पाहू शकतात एक बाजूला मैत्री पालकर बॅटिंग करताना पाहायला मिळते. दुसरी मॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि शेवटचा गोलंदाज जयेश. पहिल्या बॉलला फटका फसलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. खेळाडू कक्षाच्या दिशेने बॅक टू डग आउट. एसडीजे मास्टर. पाच बॉल आणि 20 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल. रिव्हर्स अटेम्प्ट केला कुणालने. यावेळेस मात्र सिंगल येणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. लेग बायचा इशारा. 4 मध्ये 19 स्ट्राइकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आकाश. आणि बघूया 31 फॉर 7. सुरुवातीला धावा आला आणि मी म्हणे की पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर कुठे ना कुठे आता मैत्री पालकर टीम मागे वळून बघत असतील. त्या 3 ओव्हरमध्ये फक्त 10 आल्या. सिंगल डबल सुरू ठेवले असते 18-19 असते तर मात्र आता चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये झर तरला जागा नाही. फुलटॉस बॉलला फटका स्विंग केलाय आणि आणखीन एक विकेट येत असताना 8वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. कमांड डीजे मास्टर. थँक्यू. आमचे संदीप भाऊ म्हणजेच हाडू नावाने जास्त फेमस. त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना सध्या तरी 3 बॉल 19 म्हणजे 3ही षटकार जरी खेचले तरी मॅच विन होणार नाही. परंतु फलंदाजाने जर षटकार खेचला प्रत्येक षटकाराला 500 रुपये संदीप भाऊकडून दिले जातील.
तीन बॉल मध्ये 19. चला घाई करा मुरबे टीम, स्पीडअप ठेवा, फलंदाज आलेला आहे. शेवटची ओव्हर देखील 5 मिनिटातच कंप्लीट करायची हे देखील लक्षात घ्या. पियुष स्ट्राईकवर, चांगला बॉल, वाईड यॉर्कर. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 31. औपचारिकता मॅच मध्ये 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. यावेळेस आपण पाहू शकतात गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पर मिस्टर जयेश. यावेळेस फटका खेळलाय. 1 मिळेल 4 मिळेल फरक पडत नाहीये फिल्डिंग टीमला. शेवटचा बॉल असेल. आजच्या दिवसाचा आणि रात्रीचा खेळ बघितला तर पहिल्या बॅटिंग करण्याच्या टीमचा बोलबाला पाहायला मिळतोय. यानंतर नेक्स्ट मॅच पवनसुत नवली जप्पा 11 टॉस विन केलाय, क्षेत्ररक्षण निवडलाय. त्यांच्या विपक्षामध्ये पोफरान बॅटिंग करताना पाहिलं. मॅच विन करताना एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीम. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. वाजव. मेगा स्क्रीनवर ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं आणि मॅच समरी सेकंड इनिंगची. आणि आपण बघू शकतात IPL व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं आणि जिथे आपण बघू शकतात मैत्री पालघर. बघूया या मॅचचा हिरो कोण असणार. यस धन्यवाद. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅचचा हिरो ठरतोय प्रेम. बॅटिंग करताना 4 धावा आणि गोलंदाजी करताना 3 विकेट, ज्याच्या नावावर राहिले 17 धावेवर. या प्रेम. या प्रेम. आदरणीय सन्मान्य मनोजजी संके सरांना मी विनंती करेन या आपण आपले शुभ हस्ते देऊया प्रेमला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. यस मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. प्रेम